नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. पारनेर तालुक्यातील ढवळपुरी परिसरात केके रेंजमधून मोठ्या प्रमाणात अवैध माती उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित महसूल अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीने प्रशासनाकडे तक्रार केली आहे. समितीच्या वतीनं राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच नाशिक विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आलं आहे. ढवळपुरी परिसरातून मोठ्या प्रमाणात मातीचं उत्खनन करून ती पारनेर आणि इतर भागातील वीट भट्ट्यांसाठी वाहतूक केली जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. दरम्यान प्रशासनाने 15 दिवसात विभागीय पथकाद्वारे चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानाबाहेर उपोषण करण्याचा इशारा अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे अध्यक्ष अरुण रामदास रोडे यांनी दिला आहे. या प्रकरणामुळे पारनेर तालुक्यात अवैध उत्खननाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पारनेर तालुक्यातील तहसील कार्यालयाअंतर्गत जी केके रेंजच्या हद्द येतो तो मोजे ढोळपुरी या भागातून अवैधरित्या पारनेर तहसील कार्यालयाअंतर्गत जो माती उत्खननाबाबत जो गट मंजूर केलेला आहे तो गट मंजूर करून प्रशासनाची दिशाभूल करून काही अवैध माती उत्खनन माफियाच्या संगनमताने मोठ्या प्रमाणामध्ये 30 ते 40 हायवा दिवसा वाहतूक केली जाते इतर जिल्ह्यामध्ये आणि त्या पासून विटा बनवल्या जातात. तसंच अहिल्यानगर तालुक्याच्या अंतर्गत असणारं खारेकर्जुन याचे जो केके रेंजचा भाग येतो त्या भागामधून अवैधरित्या माती उत्खनन करून केडगाव अहिल्यानगर या वीटभट्टीधारकांना ती माती पोहोचवली जाते. याबाबत तहसील कार्यालय अहिल्यानगर असेल, जिल्हाधिकारी असेल, विभागीय आयुक्त असेल किंवा जे महसूल सचिव आहे, प्रधान सचिव मंत्रालय यांना वेळोवेळी आज गेली 1 वर्षापासून तक्रारीचा पाठपुरावा करतोय, तरी तहसील कार्यालय यांनी कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. या गोष्टीचं अनेक वेळा गांभीर्य घेऊन महसूल विभागातून ज्या अनेक तक्रारी प्राप्त होतात तर याच्या अनुषंगाने महसूल मंत्री बावनकुळे यांनी जे राज्यस्तरीय पथक नेमण्यात आले आणि त्या पथकाच्या अंतर्गत जे विभागीय स्तरावर जी विभागीय पथक नेमलेले आहे त्यामध्ये उपजिल्हाधिकारी, गौण खनिज, जिल्हा सहनिबंधक आणि तहसीलच्या अंतर्गत असणारे जे अधिकारी आहेत या त्या पथकामध्ये नेमणूक केलेली आहे. तर या पथकामार्फत ती कारवाई करण्यात यावी असं जे पत्र आम्ही आज दिलेलं आहे. त्याचबरोबर ज्या केके रेंजच्या हद्दीमध्ये जे सर्वेक्षण म्हणजे ज्या विभागात जे गस्त घालणारी जे अधिकारी आहेत त्यांची जी वाहनं आहेत ती वाहनं ज्यावेळेस तेथे येतात त्यावेळेस ज्या 30 ते 40 जे हायवा आहेत ते हायवा ज्या ढोळपुरी भागामध्ये पंप आहे त्या पंपाच्या ठिकाणी ती वाहनं लावली जातात आणि गस्त घालणारं वाहन निघून गेल्यानंतर ती वाहनं पुन्हा त्या अवैध उत्खनन केले जातं. त्याचबरोबर जे अहिल्यानगर तालुका अंतर्गत असणारं खारेकर्जुल आहे येथे सुद्धा केके रेंज हद्द आहे. त्या हद्दीमधून रात्री सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्ण रात्रभर तेथे अवैध माती उत्खनन वाहतूक केली जाते. तर महसूल प्रशासन फक्त हे बघ्याची भूमिका घेऊन, कारण त्यांचे आर्थिक हितसंबंध प्रत्येक हायवामागे जी ठराविक रक्कम दिलेली आहे त्यांचे जे वसुली अधिकारी पंटर आहेत त्यांच्या मार्फत त्यांना तो मलिदा होतो. परंतु आज फक्त त्या आर्मी विभागातून माती चोरी होते. भविष्यामध्ये तेथे अनेक वाहनं, अनेक मोठा दारू गोळा आहेत तर त्याची सुद्धा चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर त्याची चोरी होते तर हे देशासाठी संरक्षण सीमेवर लढतात आणि त्यांच्याच भागातून चोरी होते. तर आर्मी विभागाचं सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष आहे. तर ही तक्रार गांभीर्याने आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष घेणं गरजेचं आहे. तसेच या परिवहन आयुक्तांनी गौण खनिजाबाबत जी पत्रव्यवहार केलेला आहे संबंधित प्रादेशिक आयुक्त, प्रादेशिक अधिकारी यांना सुद्धा का संबंधित गौण खनिजा बाबत जी वाहतूक होते ती वाहतूक वर कारवाई करण्याची जबाबदारी सुद्धा निश्चित करण्याचं पत्र संबंधित विभागाला दिले, तरी जाणीवपूर्वक बघ्याची भूमिका घेऊन ते जे परिवहन अधिकारी आहेत हे फक्त जड वाहतूक यांच्याकडे लायसन नाहीये आणि त्यांच्या काळाकाचा यांच्यावर कारवाई करताय. तर यांनी जे अवैधरित्या ज्यांच्या गाड्यावर नंबर नाही, आज काल परवा तहसील कार्यालयाने जो वाहन डंपर जमा केला त्याच्यावर कारवाई केली तर त्या वाहनावर कुठलाही नंबर नाहीये. तर त्यांनी जी महसूल विभागाची ज्यावेळेस कारवाई होते त्या तहसील विभागाने संबंधित परिवहन अधिकारी, विभागाचे अधिकारी,
पोलीस प्रशासन यांना सुद्धा कळवणं त्याचे म्हणजे नियम आहेत. आता याबाबत पुढील कारवाईचे कागदपत्र हस्तगत केल्यानंतर पुढील कारवाईस आम्ही तक्रार करू. म्हणजे असे नियम असताना सुद्धा पायमल्ली करून फक्त स्वतःच्या आर्थिक हिताची पोळी भाजून घेण्यासाठी महसूल विभाग कारवाई करत नाहीत. यासाठी आम्ही जे महसूल मंत्र्यांनी जे पथकं स्थापन केली त्यांच्या मार्फत जर कारवाई येत्या 15 दिवसामध्ये पूर्णतः ती अवैध वाहतूक बंद करून त्यांच्यावर कारवाई व्हावी. संबंधित जो गट मंजूर केला त्याचा पंचनामा करून त्यासाठीची कागदपत्र देऊन प्रशासनाने दिशाभूल केली, फसवणूक केली, याबाबत संबंधित गट मंजूर धारकावर गुन्हे दाखल करण्यात यावे. ही जी संपूर्ण कारवाई येत्या 15 दिवसात नाही झाली तर आपल्या राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्या निवासस्थानासमोर अनेक सामाजिक संघटनांचं बेमुदत उपोषण करू. धन्यवाद.